सम्राट अशोकाच्या निधनानंतर त्यांचे जे काही वंशज होते त्यांच्यावरती जे काही ब्राह्मणवाद्यांनी प्रतिक्रांती केली होती त्या प्रतिक्रांतीमधून पुष्यमित्र शुंग नावाच्या एका ब्राह्मण सेनापतीने मौर्य साम्राज्याचा आस्त केला आणि शुंग घराण्याचं राज्य आणलं। त्याने सुद्धा ते सूड भावना मनामध्ये ठेवून बुद्धगयेचं जे काही विहार होतं त्याच्यावरती हल्ला करून त्याला दुःख पोहोचवण्याचं काम केलं। त्याच्यानंतर गोऱ्या चमडीचे भारतामध्ये आलेले हुन होते, गोऱ्या चमडीच्या हुनांनी सुद्धा बुद्धगया विहाराला तोडण्याचं काम केलं आणि बुद्धगयेच्या विहाराला मोठ्या प्रमाणामध्ये क्षती पोहोचली। तिथले जे काही बोधी वृक्ष होते ते बोधी वृक्ष तोडण्याचं सुद्धा काम केलं। एवढंच काय तर शशांक नावाचा जो काही हिंदू राजा होता त्या शशांक नावाच्या ब्राह्मण राजाने सुद्धा त्या विहाराला खूप अशी हानी पोहोचली। त्या शतकामध्ये जसे मुस्लिम आक्रमणकारक भारतामध्ये आक्रमण करण्यासाठी आले त्याच्यामध्ये बख्तियार खलजी असन, मुहम्मद बिन कासिम असतील, या अशा मोठमोठ्या अशा क्रूर मुस्लिम आक्रमणकारांनी येथील संस्कृतीला व येथील विहारांना व येथील मंदिरांना लुटण्याचं एक मोठं असं काम केलं। मूर्ती पूजेचा विरोध करणाऱ्या मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी जशी नालंदा जाळली होती तशीच मुहम्मद बिन कासिम नावाच्या एका मुस्लिम आक्रमणकारकांनी बुद्धगयेच्या विहाराला सुद्धा मोठ्या प्रमाणात हानी पोहोचली आणि बुद्धगयेच्या विहाराला वाचवण्यासाठी त्या काळातील भिक्षूंनी त्याच्यावरती माती त्याच्यावरती पालापाचोळा टाकून त्याला एक झाकण्याचं काम केलं। आणि मग नंतर जसा जसा बुद्ध धर्माचा उतरता काळ भारतामध्ये सुरू झाला तर त्या उतरत्या काळामध्ये त्या विहाराकडे जायला कुठल्याच प्रकारचं लोक लक्ष देण्यात गेले।